त्रिवार ओंकार, ईशवंदन, गुरुवंदन करूया आणि आजच्या सर्वांग सुंदर विषयाला सुरुवात करू. ओम. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. माझे आध्यात्मिक गुरु, स्वाध्याय कार्याचे प्रणेते, युगपुरुष पूजनीय पांडुरंग शास्त्री आणि अक्कलकोटचे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ, माझे योग गुरु डॉक्टर विश्वासराव मंडलिक आणि सगळ्या गुरुतत्वांना माझं कृतज्ञतेने वंदन. तुमच्यामधल्या ईश्वरत्वाला देखील माझं कृतज्ञतेने वंदन. पूजनीय दादांनी संपूर्ण विश्वामध्ये स्वाध्याय कार्य उभं केलं. त्याच्या मागचा उद्देश काय होता? तर उद्देश होता भगवद्गीतेवर आधारित मोक्षासाठी प्रयत्न करणारा माणूस उभा करणं. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानात लिहिलेलं आहे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. देवा, ईश्वर निष्ठांचे बगीचे फुलव. ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण? फक्त गंध लावलेला, रुद्राक्षाची माळा घातलेला, भस्म लावलेला? ते तर मी लावले. ते समजून उमजून लावा, न समजता लावू नका, आणि मग सत्कर्म करा, म्हणजे ते मोक्षासाठी केलेले प्रयत्न आहेत. तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, अंतरीचा निर्मळ वाचेचा रसाळ. नीट ऐका, अंतरीचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळामाळ असो नसो. समजून माळ घातली तर चालेल, पण न समजता घालू नका, डेकोरेशन करू नका अध्यात्माचं. भारतीय प्राचीन ऋषींनी 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले करायला: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आज काय झालंय कलियुगामध्ये? आज यातले 2च पुरुषार्थ आपण करतो, अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे पैसा कमवणे, आणि ती कधीच भूक माझी पूर्ण होत नाही, तृप्तीचा ढेकरच येत नाही. इतकं कमवतो इतकं कमवतो इतकं कमवतो की जशा काही याच्या पुढच्या 10-15 पिढ्या लुळ्या पांगळ्या जन्माला येणार आहेत, आणि आध्यात्मिक साधनेकडे पाठ फिरवतो. फक्त पैसा 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 पैसा. फुल स्टॉप कुठे द्यायचा कळतच नाही. आणि दुसरं आहे काम. काम याचा अर्थ फक्त स्त्री पुरुष संबंध नाही, काम म्हणजे विषयांचा उपभोग. दिवस रात्र जन्मापासून मृत्यूपर्यंत विषयांचा उपभोग, भोग भोग भोग
आणि त्याच्यासाठी वाटेल ते, मग ते लोकांना लुबाडलं तरी चालेल. तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी. जगातले 99% लोक असे आहेत. 1% आपण आहोत सात्विक, सन्मार्गाने चालणारे. म्हणजे 2च पुरुषार्थ आपण करतो आहोत, अर्थ आणि काम. मग आपण धर्म सोडून दिला आणि आपण मोक्ष सोडून दिला. ही बेसिक कॉन्सेप्ट आहे. MA योगशास्त्राच्या 2य सत्राला मोक्षाचा अभ्यास तुम्हाला आहे सगळ्या दर्शनांनुसार, पण त्याचा आत्माच कळाला नाही तर, आणि हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही. त्याची आउटलाईनच तुम्हाला कळाली नाही तर मग ती कळायची आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एकत्र येणार आहोत. बाकी ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स पाठवा, याचे व्हिडिओ पण उपलब्ध आहेत, ऑडिओ पण आहेत, आणि नोट्स इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत. त्या आमच्या स्टुडंटला आम्ही पाठवणार आहोत. आणि बाकीच्यांनी मस्त 1 तास सत्संग करावा. पण इथे काही वर्गणी भरायची नाही तुम्हाला, काही नाही काही नाही, हे अटेंड करायला 1 तास काढायचा वेळ. तेव्हा धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म हे धर्म नाही. धारणात धर्म मिथ्याहू, अशी ऋषींनी धर्माची व्याख्या केली. धर्म याचा अर्थ जो आपली धारणा करतो, जो आपल्याला कसं राहायचं, कसं जगायचं हे शिकवतो. आपल्या जीवनाचे 4 महत्वाचे क्षेत्र आहेत. एक इंडिव्हिज्युअल सेक्टर, व्यक्तिगत जीवन. दुसरं फॅमिली सेक्टर, कौटुंबिक जीवन. तिसरं ऑफिशियल सेक्टर, कार्यालयीन जीवन. आणि चौथं सामाजिक जीवन म्हणजे सोशल सेक्टर. या सगळ्यांमध्ये मी कुठल्या गोष्टी, कुठली सभ्यता पाळली पाहिजे? पुत्र धर्म कसा आहे माझा? पुत्र म्हणून काय उपकार आहेत माझे? मी गेल्या व्याख्यानामध्ये पण सत्र 4चे विद्यार्थी आणि आणखी बरेच आले होते, त्यांना सगळ्यांना सांगितलं की अरे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. ते गेल्यानंतर तुमचे डोळे तरसतील त्यांना पाहायला, त्यांचा आवाज ऐकायला. माझी आई, मी बाहेर ना आलो ना की माझ्या चेहऱ्यावर, मी इतका मोठा झालो तरी म्हणजे वयाने, तरी माझ्या चेहऱ्यावर ती असं हेप करायची आणि बोट मोडायची. काय तो स्पर्श होता. माझे वडील 90 वर्षाचे, पण मी बाहेर ना आलो थकून की त्यांच्या मांडीवर झोपायचो, मांडीवर डोकं ठेवायचो आणि ते थापटायचे मला. आता त्या स्पर्शाला मी आतुर आहे, पण नाही, ते दोघं गेले निघून देवाघरी. आता तो स्पर्श मला कधीच नाही मिळणार, त्याची आठवण. नंतर नुसते चंदनाचे हार आणि टिळे लावण्यात काय अर्थ आहे? बाहेरनं कामावरनं थकून भागून आल्यानंतर नोकरीवरचा मुलगा किंवा मुलगी सरळ आई वडिलांच्या तोंडावरून घरात दुसऱ्या खोलीत निघून जाताना बाहेरच येत नाही. वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे, म्हणजे आपण धर्म पालन करत नाही आहोत, पुत्र धर्माचं पालन. अरे माझ्यासाठी काय काय केलं त्यांनी लहानपणी, आणि आता वृद्धाश्रमांची संख्या वाढते. मुंबईमध्ये खूप मोठा वृद्धाश्रम उघडला आणि त्याचे सगळे संचालक दादांकडे, माझ्या गुरूंकडे आले आणि म्हणाले, शास्त्रीजी तुम्ही उद्घाटनाला या. दादा म्हणाले, मी येणार नाही. ते म्हणाले, अहो काय, इतकी वृद्धांची आम्ही सेवा केली, इतका मोठा वृद्धाश्रम आहे, तुम्ही का नाही येणार? माझ्या गुरूंनी काय उत्तर दिलं माहितीये? ते म्हणाले, समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढते ही गौरवाची गोष्ट आहे का? तो बंद करायचा असेल तर मी माझ्या खर्चाने कुलूप घेऊन येईल. मुलांचे डोके बदला, ते बिघडलेत. आणि हे सगळं शिक्षण संस्थेचा सत्यानाश ब्रिटिशांनी केला. मी कधीतरी सांगेल तुम्हाला, गुरुकुलमध्ये आपल्याला कसं जगायचं हे शिकवलं जात होतं, ऋषींकडून, वानप्रस्थींकडून. अरे पोट तर कोणीच, कुत्रा सुद्धा पोट कमवतो,
पोटाला भाकरी मिळवतो, त्याला तर शाळेत जावं लागत नाही. 15-20 वर्ष पोटाचं खळगं भरण्यासाठी आपण शिकतो. मग आपण बुद्धिवान का तो बुद्धिवान? फक्त भाकर कमवण्याचं शिक्षण. 15-20 वर्ष आपला मुलगा शाळा कॉलेजेस मध्ये जातो, गणित, कॉम्प्युटर सायन्स सगळं शिकवलं जातं. पण एकही दिवस त्याला घरात कसं वागायचं, आई वडिलांशी कसं वागायचं, समाजात कसं राहायचं हे शिकवलं जात नाही. हे दुर्दैव. आणि हे सगळं ब्रिटिशांनी केलं. त्याच्या आधी 7,32,000 गुरुकुल होते आपल्या भारतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, एकदा कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीला स्वामीजींना बोलवलं विवेकानंदांना. ते गेले. हजारो मुलं डिग्र्या घेऊन काळे कोट घालून बसलेले आणि स्वामीजींचा चेहरा असा लाल झालेला. व्यासपीठावर उभे राहिले, माईक समोर, डायस समोर उभे राहिले. पहिलं वाक्य बोलाले, हे तुम्ही जे सगळे डिग्र्या घेतलेले मुलं आहात ना, मला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या डिग्र्यांसहित समुद्रात बुडवून टाकायची इच्छा आहे. पहिलं वाक्य हे होतं त्यांचं, मला तुमच्या डिग्र्यांसहित तुम्हाला सगळ्यांना समुद्रात बुडवून टाकायची इच्छा आहे. कारण तुम्हाला कसं जगावं हे समजत नाहीये. काय तुमच्या डिग्र्याचा उपयोग? पण तुमच्या कुचक्या बोटांमध्ये आमच्या श्रीमंत पूर्वजांच्या हिऱ्या माणक्यांच्या अंगठ्या आहेत. त्यांचे विचार तुमच्या डीएनए मध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला वंदन करतो. त्या मुलाला शिकवलंच जात नाहीये. आता मात्र हे एज्युकेशन हळूहळू बदलतंय. आता आयुर्वेदाचं शिक्षण शाळेपासून द्यायला सुरुवात करणार. योग आणि आयुर्वेद शाळेपासून शिकवायला सुरुवात करणार. त्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतात. 1-2 वर्षात होईल ते सगळं. चाणक्यांनी कसं शिक्षण व्यवस्था सांगितली. तर आपण धर्म, पुत्र धर्म, पती धर्म, मला माझ्या पत्नीशी कसं वागावं कळत नाही. अरे ती माझ्यासाठी सगळं घर सोडून आली, तिचे आई वडील सोडून आली, तिचे रक्ताचे नाते तोडून आली माझ्यासाठी. एवढा त्याग तिने केला आणि मी तिला त्रास देतो. ती गृहलक्ष्मी आहे, या घराचा आधार आहे. मी कृतज्ञतेने वंदन केलं पाहिजे तिला. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, असं मनुऋषी लिहून गेले. तेव्हा पुत्र धर्म, पती धर्म, मित्र धर्म. आज मित्र मित्राला फसवतो. लाज वाटली पाहिजे, लाज, शरम. मानवी देह जगण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत. तुमच्यासाठी नाही बोलत आहे मी, सगळ्या समाजासाठी बोलतोय. आणि इथे बसल्यावरती व्यास महाराज माझ्या पाठीमागे आहेत. हे व्यासपीठ आहे आणि व्यास म्हणतात निर्भयपणे बोल, तुझ्या केसाला कोणी धक्का लावणार नाही, निर्भयपणे बोल. कोरोना काळात सुद्धा कोरोना हे षडयंत्र आहे हे मी 200 व्याख्यानांमधून सांगितलं, न घाबरता. ते कोरोनाचे किट 2017 साली अनेक देशांनी विकत घेतले. 19 मध्ये कोरोना आला. हे प्लॅनिंगने 50 लाख लोक मारले जगातले. जे दवाखान्यात ऍडमिट नाही झाले ते वाचले. तुम्ही बघा, एकही डेथ घरी झालेली नाहीये. आम्ही तेव्हा व्याख्यान देत फिरत होतो. 200 गावांमध्ये शिबिर घेतले. एक मृत्यू घरी झालेले नाही. आम्हाला शिंका नाही आले, आम्ही लस नाही घेतली एकानी. 100 जणांची टीम होती. फडणवीसांनी कालिदास मंदिरात येऊन आमचा सत्कार केला. फडणवीस साहेबांनी. तेव्हा निस्वार्थपणे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे माझं सत्कर्म आहे. का? हे सामाजिक कार्य नाही, हे कार्य आध्यात्मिक झालं पाहिजे. तर ते मोक्षासाठी केलेले प्रयत्न ठरते. आध्यात्मिक का? तर समोरचा प्रत्येक माणूस जो आहे त्याच्यात ईश्वर आहे. मी व्याख्यानाच्या सुरुवातीला काय म्हणालो, तुमच्यातल्या ईश्वरत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. कारण माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे ईश्वर आहात. हे 63 लोक जमलेले, हे 63 ईश्वर माझ्या समोर बसलेले. आणि मला त्यांना निस्वार्थपणे तळमळीने सांगायचंय मोक्ष म्हणजे काय.
मग धर्म याचा अर्थ धर्म लक्षात आले तुमच्या? पुत्र धर्म, पिता धर्म, नागरिक धर्म. मी या भारताचा नागरिक आहे. माझी कर्तव्य काय आहेत? मातृभूमीवरती प्रेम करणे. अहो ते सावरकर अंदमानमध्ये किती कष्ट भोगले 11 वर्ष. त्यांची पत्नी 5 वर्षांनी भेटायला परवानगी दिली तिला. ती गेली. सावरकरांच्या हातापायामध्ये मनामनाच्या बेड्या, चक्कर येत होती, निकृष्ट खाणं, अतिशय हाल अपेष्टा. सावरकरांचा चालताना तोल जात होता. ते गजांपाशी आले, पत्नी गजाच्या बाहेर उभी. कुठल्या पत्नीला आपल्या नवऱ्याची ही अवस्था पाहावेल? तिने डोळ्याला पदर लावला. ती रडायला लागली. सावरकरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "अगं, चिमण्या कावळ्यांचा संसार सगळेच करतात. तुला आणि मला देशाचा संसार करायचा, हे विसरली का?" ती खाली वाकली आणि सावरकरांच्या पायाला स्पर्श केला तिने. सावरकर मागे सरकले आणि म्हणाले, "नको, 7 जन्म मला मागू नकोस. कारण एकाच जन्मात मी तुला इतका त्रास दिलाय. कुठलंच सांसारिक सुख दिलं नाही. 7 जन्म नको मागू." ती म्हणाली, "नाही. तुमची पत्नी होण्याचं सौभाग्य मला जन्मोजन्मी मिळो, हे पाय माझ्या लक्षात राहावेत, म्हणून मी यांना नमस्कार." अहो, हे मोक्षासाठी केलेले प्रयत्न आहेत. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, त्यांना पण मोक्ष प्राप्त होतो. हे मी नाही सांगत आहे. हे भगवद्गीतेमध्ये विश्वव्यापक चैतन्य हाडामासाचं रूप घेऊन इथे आला. तो भगवान योगेश्वर कृष्ण सांगतोय, की ज्याने उत्कट राष्ट्रप्रेम केलं, मातृभूमीसाठी बलिदान केलं, त्याला पण मी मोक्ष देणार. हे सगळे क्रांतिकारक इतके हाल अपेष्टा सहन करायच्या. ते म्हणायचे, आम्ही भाजी घ्यायला जायचो तर आमच्या भाजीमध्ये मेलेल्या सापाचे तुकडे असायचे. एखाद्या क्रांतिकारकाकडनं काही चूक झाली अंदमानमध्ये, तर पकडीने त्याचे नख उपटायचे. किंवा जळवा जंगलातल्या पकडून आणायच्या, त्या जळवा रक्त शोषतात. त्या बाडदानामध्ये टाकायचे आणि ते बाडदान त्याच्या कमरेला बांधायचं आणि त्याला रात्रभर पावसात उभं करायचं. काय हाल अपेष्टा! तरी ते सकाळी स्नान झाल्यावर ते जे जेल आहे, सेल्युलर जेल, त्याच्या समोर एक भिंत आहे, ती भारताच्या दिशेने, तिथे येऊन गाणं म्हणायचे. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. आई म्हणजे भारत माता. कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे हे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांमधून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. भगवद्गीतेची पुस्तकं हातात घेऊन हे क्रांतिकारक फासावर चढलेले आहेत. त्यांना मोक्ष नाही मिळणार तर कोणाला? सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि सिंगापूरमध्ये भाषण, मोठ्या पटांगणावर सगळे पराभूत सैनिक जमलेले. सिंगापूर रेडिओनी त्यांचं भाषण टेलिकास्ट केलं. भारतात सगळे लोक रेडिओला कान लावून त्यांचं भाषण ऐकतायत. त्या भाषणात पहिलं वाक्य सुभाष बाबू म्हटले, की अरे भारतीयांनो, तुम्ही मुठभर ब्रिटिशांना घाबरता. तुम्हाला माहित नाही तुमचं सामर्थ्य किती आहे. तुम्ही खिडकीत येऊन जर फक्त थुंकलात ना, खिडकीत येऊन जर फक्त थुंकलात ना, तर तुमच्या थुंकीत ब्रिटिश वाहून जातील. यांना मोक्ष नाही मिळणार. हा मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे स्वर्ग का हो? अप्सरा, 72 हुरे, हे नाही. मोक्ष ही जिओग्राफिकल टेरिटोरी नाही. कुठलाही भौगोलिक प्रदेश नाहीये. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मग शेजारी मोक्ष, असं नाहीये. मोक्ष ही मनाची, चित्ताची अत्यंत सामर्थ्यवान अवस्था. आपल्याकडे 108 उपनिषद आहेत. त्यापैकी 10 उपनिषद अतिशय महत्वाचे आहेत. त्याला दशोपनिषद म्हणतात.
तुम्हाला अभ्यासाला पुढे 5 योगोपनिषद आहेत तृतीय आणि चतुर्थ सत्राला. मग मी निश्चित सांगतो तुम्हाला, की ज्या पद्धतीने आम्ही या कन्सेप्ट डेव्हलप केलेल्या आहेत, क्वचित एखाद्या ठिकाणी सांगितल्या जातात. बाकी फक्त रेफरन्स बुक वाचा आणि काढा अर्थ त्यात. भारतीय तत्वज्ञान मुलांना अवघड वाटतं, असे डोळे वाचतात ते. पण आपल्या अभ्यास वर्गातले मुलं मात्र नाही. मला तर भारतीय तत्वज्ञानामध्ये 90च्या वर मार्क्स असायचे प्रत्येक वेळेला. हे ऋषींनी इतकं सोपं केलेलं आहे. आपण ते अवघड करून टाकलं. हे मोक्ष म्हणजे काय? मग हे 10 उपनिषद महत्वाचे. यातलं कठोपनिषद अतिशय महत्वाचं उपनिषद. वाजश्रवस याने सर्व दक्षिणा दान यज्ञ केला. सगळं दान केलं आणि शेवटी भाकड गायी उरल्या, त्या पण दान केल्या. तेव्हा नचिकेताला असं वाटलं की आपल्या वडिलांना पाप लागेल. वडिलांना डायरेक्ट विचारायची हिंमत नव्हती त्या काळी. म्हणून तो गेला आणि त्याने वडिलांना विचारलं, "मला तुम्ही कोणाला दान केलंय?" त्यांनी रागारागात उत्तर दिलं, "मृत्यूला." आणि नचिकेता मृत्यूकडे गेला. मृत्यू, यमदेव बाहेर गेलेले होते. 3 दिवस वाचून राहिला. 3 दिवसाने ते परत आले. न खाता पिता एक अतिथी माझ्या दाराशी उपाशी राहिलाय. ते म्हणाले, "तू याबद्दल 3 वरदान माग." त्यातलं एक वरदान हे आहे नचिकेताने मागितलेलं, की ते म्हणजे मला सगळ्यांना घेऊन मोक्षाला जायचंय. किंवा ते जिथे आहे तिथेच मोक्ष निर्माण करायचा. मोक्ष म्हणजे काय? अशी मनाची अवस्था, सामर्थ्यवान मनाची अवस्था. आज आहे ना आपण थोडीशी जीवनात प्रतिकूलता आली की बकरीसारखा ब्या ब्या करून रडायला लागतो. उपनिषद म्हणतात अमृतस्य पुत्र हा. अरे विश्वाच्या बादशाचा मुलगा आहे तू. ज्याने हे सगळं ब्रह्मांड चालू किती व्यापक आहे ब्रह्मांड माहिती का तुला? हा, हे एवढं व्यापक ब्रह्मांड. अहो आपल्या आकाशगंगेपासून शेजारच्या आकाशगंगेवर जायला प्रकाशाच्या वेगाने 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला इतका वेग आहे त्याचा. 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख असं करत तो गेला शेजारच्या आकाशगंगेवर. तर प्रकाशाला तिथे जायला 17.5 कोटी वर्ष लागतात. 17.5 कोटी आणि अशा अनेक आकाशगंगा आहेत. मला सांगा, हे एवढं ब्रह्मांड चालवणारा जो विश्वव्यापक आहे, त्याचा मी मुलगा आहे. माझं रिलेशन आहे त्याच्याशी. तुम्हाला माहितीये का? चिंतनामधली एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. व्हाय वी बिकेम इल. आपण आजारी का पडतो? आज बघा सगळ्या हॉस्पिटलमध्ये नाका तोंडाला नळ्या लावून लोक मरतात. इतके आजार, इतके आजार. 100 वर्ष काही होणार नाही असं मॉड्यूल देवाने आपल्याला दिलं, पण आपण ते नासवून टाकलंय. मग व्हाय वी बिकेम इल, चिंतन करा. एक दिवस मी खूप याचं चिंतन केलं. प्राचीन ऋषींनी 2 कारण सांगितली. एक पहिलं कारण, फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इनटू युअर ब्रेन. फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इनटू युअर ब्रेन. तुमच्या बुद्धीमध्ये किंवा मनामध्ये किंवा मेंदूमध्ये नकारात्मक विचारांचं दृढीकरण होतं. म्हणून तुम्ही आजारी पडता. सायकोसोमॅटिक डिसीज आहेत सगळे. विकारांची मुळं आपल्या शरीरात नाही आहेत. विकारांची मुळं आपल्या मनात आहेत. आणि दुसरं कारण त्यांनी सांगितलं, विकंड रिलेशन विथ द युनिव्हर्सल पॉवर. वैश्विक शक्ती बरोबरचा संबंध आपण अशक्त केलाय. अरे ज्यांनी मला जीवन दिलं, इतकं सुंदर जीवन दिलं, जो सगळं चालवतो, माझ्या आतमध्ये कसं हृदय चालतं, कसा मेंदू चालतो, कशी किडनी काम करते, कसं यकृत काम करतं, रासायनिक प्रयोगशाळा, फुफ्फुस कसे श्वासोश्वास करतात, मला माहितीये. पचन कसं होतं, मी कंट्रोल करू शकतो? नाही. 1% शरीर आपल्या हातात आहे. 99% ईश्वरी शक्ती आत्म्याकडून करून घेते. मग त्याला आपण कृतज्ञतेने त्याची प्रार्थनाही करत नाही.
हा अशक्त संबंध आहे आपला आणि म्हणून आपण आजारी पडतो. हे 2 महत्वाचे कारण ऋषींनी सांगितले. मग आता मोक्ष म्हणजे काय? जिथे कोणी आजारीच पडत नाही. म्हणजे त्याचं मन इतकं सामर्थ्यवान झालेलं आहे. त्याच्या मनामध्ये सतत आनंदाचे कारंजे उसळत आहे. आपल्याला काय होतं माहितीये का? वस्तूमुळे आनंद होतो. ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस. बंगला बांधला की आनंद, गाडी घेतली की आनंद, कपडे घेतले की आनंद. पण हा आनंद डिक्रीजिंग आहे. बघा गाडी घेतल्यावर पहिल्या दिवशी जेवढा आनंद होतो, तेवढा 6 महिन्याने जाऊन पहा तेवढा आनंद नसतो. जिलबी खाताना एक खाल्ली की आनंद, दुसरी खाल्ली की थोडा कमी, तिसरी खाल्ली की कमी, 10वं वेटोळं खाल्लं की उलटी. हे वस्तुनिष्ठ आनंद टिकणारे नाहीत. आपल्याला ईश्वर माझ्या सोबत आहे, याचा आनंद झाला पाहिजे. आणि हा आनंद इन्क्रीजिंग आहे. नारद म्हणतात प्रतिक्षणम वर्धनम. ईश्वराच्या नारदीय भक्ती सूत्र फार सुंदर आहे. आम्ही अभ्यासलेली ती आमच्या गुरूंकडनं. 80 सूत्र आहेत. त्याच्यात नारदांनी सांगितलेलं आहे, की ईश्वराच्या सानिध्याचा, सामिप्याचा आणि संबंधाचा जो आनंद आहे, तो आनंद म्हणजेच मोक्ष. मोक्षाची आउटलाईन सांगतोय मी तुम्हाला. पण गंमत काय माहितीये का हो? माणसाला सतत वाईट विचार करण्याची सवय पिढ्यानपिढ्या लागलेली. चांगले विचार त्याच्या डोक्यात येतच नाही. सतत वाईट विचार, सतत वाईट विचार, सतत वाईट विचार. एक दिवाळीचा दिवस आहे, लक्ष्मीपूजनाचा. शेठजी आहे, 3 मजली लाकडी माडी आहे त्यांची. मस्त अंघोळ केला, रेशमाचं धोतर घातलं, शर्ट घातला, गळ्यात सोन्याचं लॉकेट, 4ही बोटात सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि मस्त 3ऱ्या मजल्याच्या गॅलरीत उभे आहेत आणि रस्त्यावरची गंमत पाहत आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस, सकाळची वेळ आणि एक तेजस्वी मुलगा तिथून चाललाय 7-8 वर्षाचा. तो मुलगा वर शेठजींकडे पाहतो आणि तो हसतो. शेठजींना वाटतं हा का हसला? चला याला लॉकेट आवडला असेल आपण देऊन टाकू. त्याला वर बोलवतात. दिवाळीचा फराळ खायला देतात आणि खाता-खाता त्याला विचारतात, "मला सांग तू माझ्याकडे पाहून का हसला?" तो घाबरत उभा राहतो आणि म्हणतो, "शेठजी तेवढं नका विचारू." "नाही, नाही," म्हणे, "अरे त्याच्यासाठी तुला बोलवलंय. मला सांग, का हसला तू माझ्याकडे पाहून?" तो मुलगा म्हणाला, "माझ्या मनात असा विचार आला, की ही 3 मजली माडी, शेठजी तुम्ही इतके जाडे, तुम्ही मेले तर तुम्हाला खाली कसं आणायचं?" शेठजीला आश्चर्य वाटलं. इतका वाईट विचार सकाळच्या रामप्रहरी, प्रभाते मनी राम चिंतित जावा. त्यावेळेला इतका वाईट विचार. चला कोंडा या मुलाला, याच्या बापाला घेऊन या. ते शिपाई जातात आणि त्याच्या वडिलांना आणतात. त्यांना लाडू पेढे खायला देतात. त्यांना म्हणतात, "तुमचा मुलगा चांगला आहे, इतका तेजस्वी आहे. त्याला चांगला विचार करायला शिकवा." काय झालं म्हणे? तो माझ्याकडे पाहून हसला. मी त्याला कारण विचारलं तर तो म्हणतो, "तुम्ही इतके जाडे, मेले तर खाली कसं आणायचं?" तो बाप उभा राहिला आणि म्हणाला, "माझा मुलगा गाढव आहे." काय अक्कलच नाही त्याला. कशाला खाली आणायचं? खाली आणायचा प्रश्न पडतो त्याला. 3 तुकडे करायचे आणि खाली आणायचं. म्हणजे बापही तसाच. चला यालाही कोंडा, याच्या बापाला आणा. म्हणजे मुलाच्या आजोबाला. त्याला आणतात. त्याला सांगतात, "अहो तुमचा नातू असं-असं म्हणाला." त्याच्या बापाला म्हणजे तुमच्या मुलाला विचारलं, तो म्हणतो 3 तुकडे करून खाली आणा. काय तुम्ही चांगले विचार शिकवले नाही का? आजोबा उभे राहतात आणि ते म्हणतात, "आमचा नातू तर पोरकटच आहे, पण आमचा मुलगाही गाढव आहे." कशाला 3 तुकडे करून खाली आणायचं? माडीसह पेटवून द्यायचं. पिढ्यानपिढ्या वाईट विचार करण्याची सवय लागलेली आहे. मोक्षासाठी प्रयत्न होतील का? मला सांगा. आपण साधना करू. तुम्ही कुठलेही गुरु असो तुमचे सगळे चांगलेच आहेत. सगळं गुरुतत्व एकच आहेत. पण साधना करा. ईश्वराची साधना केलीच पाहिजे. ओंकार साधना करा. ध्यान करा. योगनिद्रेचा अभ्यास करा. है ना?
या सगळ्या साधना आहेत. आम्ही तर कोरोना काळामध्ये एक नवीन साधना सगळ्या 4,000 लोकांना शिकवली, की रोज सकाळी आणि संध्याकाळी उजव्या बोटाची अनामिका पेलाभर पाण्यामध्ये बुडवायची आणि रामरक्षा म्हणायची. पाण्याला रिटेन्शन कॅपॅसिटी असते. पाण्यामध्ये ते मंत्राचं सामर्थ्य उतरतं रामरक्षेच्या, आणि ते तीर्थ सगळ्यांना प्यायला द्यायचं. कोरोना तुम्हाला होणार नाही. हो, इतकी प्रभावी साधना आहे. करून पहा किमान एक वेळा तरी. हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. नासई रोग हरई सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हे मोक्ष सत्य. प्रत्येक जन्मामध्ये 4 पावलं तरी मी ईश्वराकडे चाललो पाहिजे. आता आपल्याकडे 9 दर्शन आहेत. कपिल मुनींचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, गौतम अक्षपादांचं न्याय दर्शन, औलुक्यांचं वैशेषिक दर्शन, जैमिनींचं पूर्वमीमांसा दर्शन, बादरायण व्यासांचं वेदांत दर्शन, हे आस्तिक दर्शन म्हणजे वेदांचं प्रामाण्य मानणारे, आणि 3 नास्तिक आहेत, पण ते तितकेच महत्वाचे आहेत. भगवान बुद्धांचं बौद्ध दर्शन, भगवान महावीरांचं जैन दर्शन आणि चार्वाकांचं चार्वाक दर्शन. फक्त चार्वाकांनी मोक्ष मानला नाही. कारण मोक्ष मानला असता तर त्यांना पुनर्जन्म मानावा लागला असता, परलोक मानावा लागला असता, ईश्वर मानावा लागला असता, आणि हे त्यांनी काहीच मानलं नाही. ते म्हणतात शरीर फक्त खरं आहे, आत्मा बेत्मा खोटा आहे. आत्मा खोटा आहे. चार्वाक म्हणतात आत्मा नावाची काही वस्तूच नाहीये. शरीर आहे तोपर्यंत खा प्या मजा करा, लुबाडा लोकांना. त्यामुळे ऋण कर्ज काढा, तूप खा. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, असं चार्वाक म्हणतात. आणि म्हणून त्यांनी मोक्ष मानला नाही. बाकी 8 दर्शनांनी मोक्ष मानला. सांख्य दर्शनाने काय सांगितलं? 3 प्रकारचे दुःख आहेत. आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख आणि आध्यात्मिक दुःख. 3 प्रकारचे दुःख आहेत. आणि ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतातच. आधी भौतिक म्हणजे भौतिक गोष्टींमुळे होणारं दुःख. साप चावला, ऍक्सिडेंट झाला, चोरी झाली, हे सगळे भौतिक गोष्टींमुळे होणारे दुःख आहे. हे आधी भौतिक. आधी दैविक, देवतांच्या प्रकोपामुळे होणारे. पंतप्रधान सगळे काम एकट्याने करतो का? त्याच्या हाताखाली मंत्रिमंडळ असतं. तसं ईश्वराने या ब्रह्मांडात काय केलेलं आहे? वनदेवता, जलदेवता, वरुण देवता, अग्निदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता, या देवता आहेत, आणि त्या त्यांचं खातं सांभाळतात. पण आज तुम्ही बघा कित्येक ठिकाणी भूकंप, महापूर, आगी लागतात, वणवा पेटतो, सुनामी येतात, लाखो लोक मरतात. हे गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. का? देवतांचा प्रकोप होतो. माणूस देवाला आवडणारं जीवन जगत नाहीये, आणि म्हणून असं होतंय. हे आधी दैविक दुःख आहे. आणि तिसरं आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? आपण गत जन्मात केलेल्या चुका, गत जन्मात केलेली पाप कर्मरूपाने भोगायला येतात. चांगलं कर्म केलं असेल तर चांगली फळं पण मिळतात, पण ती कर्म भोगावीच लागतात. लक्षात ठेवा माझं वाक्य. ईश्वर आपल्याला माफ करेल पाप केलं तर. ईश्वर आपल्याला माफ करेल, पण कर्म कधीच माफ करत नाही. किती माणूस राक्षसासारखा वागतोय. सकाळी पेपर उघडून वाचून बघा. मी तर पेपर कित्येक वर्षात हातात धरलेला नाही. हात लागला तर हात धुवून टाकतो मी. कारण मनावर ओरखडे उमटतात. त्या हमास मधल्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केला तेव्हा अक्षरशः
फाडून खाल्लं त्या लोकांना, फाडून त्यांचे आतले अवयव कच्चे खाल्ले आणि 6-6 महिन्यांच्या मुलांना ओव्हन मध्ये टाकून भाजून मारलं. राक्षस मान खाली घालतील इतकी पाप आहे. त्या प्राण्याला मारायला नेताना गायी बैलांना कसं होत असेल हो. त्या कसायला कशी झोप येते आणि त्या खाणाऱ्यांना सुद्धा कशी झोप येते, मला आश्चर्य वाटतं. अहो याच्याऐवजी सत्कर्म करा. रोज गाईला एखादा पोळीचा तुकडा खाऊ घाला. कुत्र्याला एखादा पोळीचा तुकडा द्या. झाडाच्या मुळाशी किडे असतात, तिथे साखर चिमूटभर न्या. गंगा जवळ असेल तर पिठाचे गोळे करा आणि टाका त्याच्यात. बघा तुम्ही काय चमत्कार होतो. हे मोक्षासाठी प्रयत्न आहेत. तुका म्हणे सर्व पापे येती रोगरूपे. ही अंधश्रद्धा नाही. आधुनिक विज्ञान याला मानत नाही, पण ते कच्चे लिंबू आहेत अजून आपल्या ऋषींपुढे. त्यांना काय तुकाराम महाराजांपेक्षा जास्त अक्कल होती काय? ते लिंबू टिंबू आहे. मी इथे बसून बोलतोय ना, खाली बसून बोलू शकत नाही. इथे मला व्यासांचं सामर्थ्य आहे. पाठीमागे ते म्हणतात बिंदास बोल, मी आहे. तेव्हा शास्त्रज्ञ किती किती मोठे असो, ईश्वराला मानत नसेल तर त्यांची बुद्धी चाटायची आहे का? चार्वाक म्हणतात आत्मा नाहीच आहे. शंकराचार्यांनी चार्वाक तज्ञांना विचारलं, आत्मा जर नाहीये तर मग एका ठिकाणी गणपतरावचं प्रेत आणि दुसऱ्या ठिकाणी जिवंत गणपतराव असे दोघं आहेत. जिवंत गणपतराव सगळा प्रतिसाद देतो. डोळ्यांची उघडझाप करतो, श्वास घेतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो. त्याचं पोट वर खाली होतं. जिवंत गणपतराव सगळं करतो. मेलेल्या गणपतरावमध्ये म्हणजे गणपतरावच्या प्रेतामध्ये काय? सगळं काही तेच आहे. 15 ट्रिलियन पेशी आहे. डोळे, काने, नाके, जिभे, यकृते, जठरे, हृदय काहीच फरक नाही. जिवंत गणपतराव मध्ये जे आहे तेच गणपतरावच्या प्रेतामध्ये आहे. पण मग मला सांगा चार्वाकांनो, प्रेत प्रतिसाद का देत नाही? प्रेत कुठलंही कार्य का करत नाही? कारण एकच, त्याच्यात आत्मा, त्याच्यातला आत्मा निघून गेला. चार्वाकांना आत्मा, चार्वाक निरुत्तर झाले. शंकराचार्यांनी चार्वाकांना खोडून टाकलं सगळ्या पंडितांना त्या काळातल्या. हरवलं वादविवादामध्ये. कानाला गोड वाटणारं तत्वज्ञान चार्वाक सांगतात, परंतु वेदांत दर्शनाला हे कदापि मान्य नाही. असो, पण तरी ते एक दर्शन आहे, त्याला नमस्कार करायचा. तेव्हा हे दुःख आहेत. सांख्य कपिल मुनी म्हणतात. कपिल मुनी हे कदंब ऋषींचे मुलगा, अनुसयाचा भाऊ. सगळ्यात जुनं दर्शन सांख्य दर्शन. आणि त्यांनी सांगितलं या 3 दुःखांमधून मुक्त होण्यासाठी अनेक पॅथी आहेत. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, मॅग्नेटोथेरपी आहे, क्रोमोथेरपी आहे, हायड्रोथेरपी आहे, मसाज थेरपी आहे, मड थेरपी आहे, फास्टिंग थेरपी आहे. हजारो थेरपी आहेत विश्वात. पण गेले का हो सगळे दुःख? सांगा मला, मनुष्याच्या जीवनातले दुःख गेले का? नाही. मग सांख्य म्हणतात एकच उपाय, आत्मा आणि शरीर वेगळं आहे हे जेव्हा समजतं आणि अनुभूतीत उतरतं तेव्हा सगळे दुःख निघून जातं. समजा आपल्या शरीराला काही झालं, घाबरायचं काय कारण आहे? मला काही झालंय का? पण मी शरीर नाहीच आहे ना. अरे हे शरीर देवा तू प्रकृतीकडून बनवून मला दिलंय. या आत्म्याला राहायला दिलेली भाड्याची खोली. अग्रीमेंट संपल्यावर ही भाड्याची खोली खाली करायची मला. आणि हसत हसत कपडे बदलायला जायचंय आईकडे, परमेश्वराकडे. ती एक लाडू देणार, कपडे बदलणार आणि परत नवीन घरात जन्म. पुन्हा लोक पेढे वाटणार, बारस करणार. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. मृत्यू हा सोहळा आहे, सोहळा. ते नाकातोंडाला नळ्या लावेपर्यंत कशाला जगायचं? आणि त्यामुळे ईश्वराची रोज मी प्रार्थना करतो. व्याख्यान किंवा साधना करताना मला तू नाही. कारण व्याख्यान हा माझा खूप आवडता विषय आहे.
तेव्हा देवा जेव्हा आत्ता नेलं तरी चालेल, आय एम रेडी टू कम विथ यू नाव. मला कशाचीच आसक्ती नाही, जीवनाकडनं कशाचीच अपेक्षा नाही, फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुझे सिद्धांत मला सगळ्यांना सांगायला मिळू दे. आणि त्यामुळे व्याख्यान देता देता ईश्वरा तुम्हाला ने, अशी मी रोज प्रार्थना करतो. अनायासेन मरणम. हा, मला नाकातोंडाला त्या त्या आयसीयू म्हणजे काय माहिती का, हॉस्पिटल मधले हिटलरच्या छळ छावण्यात त्या, इथे भोगपाड तिथे भोगपाड, इथे व्हेंटिलेटर लाव, तो माणूस जिवंत येतच नाही परत. छळ छावण्यात त्या. मी माझ्या वडिलांना 92 वर्षाचे होते, कधीच नाही दवाखान्याची पायरी चढू नये. आयुर्वेद आणि होमिओपॅथी याचा मी अनेक वर्षांचा अभ्यासक आहे. त्यांचं शरीर एकदा खूप सुजलं आणि खूप न्यूमोनिया सारखा कफ झाला. माझे एमडी डॉक्टर आहेत मित्र अनेक, 2-3 जण घरी आले, तपासलं. ते म्हणाले यांना लगेच आयसीयू मध्ये ऍडमिट करा. मुलांनी अँब्युलन्स बोलवली, मुलांचा फार जीव आजोबांवर. मी म्हटलं नाही, त्यांचं बरं वाईट झालं तर मी जबाबदार, कारण ते माझे वडील आहेत. त्यांना मी आयुर्वेदाने बरं करणार. आयुर्वेदामध्ये पुनर्नवा नावाची वनस्पती आहे. शरीरावरची कुठल्याही भागावर सूज आली तर ती सूज उतरवणारी अत्यंत गुणकारी वनस्पती पुनर्नवा. आणि इतकं स्वस्त आहे, अहो ते 40-50 रुपयाला चूर्ण मिळेल तुम्हाला. ते आणायचं आणि त्याचा काढा प्यायला द्यायचा. ज्याचे पाय सुजलेले, घरातले वृद्ध माणसे, सेवा करा त्यांची. पुनर्नवा आणून ठेवा. आणि मग काय करायचं, 4 कप पाणी गॅसवर ठेवायचं आणि 1 चमचा पुनर्नवा टाकायचा आणि त्याचं 1/4 होईपर्यंत उकळवायचं, 1 कप पाणी होईपर्यंत. मस्त गाळायचं, चहा सारखं प्यायला जायचं. पुनर्नवा. आणि पतंजलींच्या मॉलमध्ये मुलेठिक वात मिळतो. कप बाहेर काढायचा असेल लहान मुलाचा सुद्धा, असाच त्याचा काढा बनवायचा. मुलेठिक वात. मुलेठिक वात, सुजेवर पुनर्नवा आणि मुलेठिक वात, कफावर सगळा कप निघून जाईल. तापावरती गुळवेल, काय सुंदर आहे. आणि रोज तुम्ही तुमचं रुटीन बनवून घ्या. रोज नीम पावडर, तुमच्या जवळ नीम झाड असेल तर खूपच चांगलं, त्याचे रोज 10 पानं घ्यायचे आणि स्वच्छ धुवून चावून खायचे सकाळी उपाशी पोटी. कुठलाच आजार तुम्हाला होणार नाही. त्या नीमला हिरवं गोल्ड म्हणतात. मी तुमचा एक स्पेशल तास घेणार आहे, नीम थेरपी. त्याला ग्रीन गोल्ड म्हणतात, ग्रीन गोल्ड. त्यामुळे ती रुटीनच बनवून घ्यायचं. रोज 1 चमचा नीम पावडर सकाळी उठल्या उठल्या तोंडात टाकून घ्यायची, कोमट पाणी प्यायचं. त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला चहा वगैरे काय घ्यायचा असेल तो घ्या, अर्धा तास. मी तर सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला घेतो. तर मोक्षासाठी प्रयत्न करायचे असेल तर शरीर धर्म, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे त्याचं माध्यम आहे. तुम्ही शरीराच्या साह्याशिवाय मोक्षासाठी प्रयत्न करू शकणार नाही. म्हणून आत्म्याने शरीर धारण केलेलं, हे माहिती का तुम्हाला? नाही तर आत्म्याला काही गरज नव्हती. मस्त मुक्त संचार करत होता तो. त्याला काही दुःख होत नाही. आत्मा अविकारी आहे. आत्मा कधी आजारी पडत नाही. त्याला कधी ताप होत नाही. त्याला कधी कॅन्सर होत नाही. आत्मा नित्य आहे. या जगात 2च गोष्टी नित्य आहे, आत्मा आणि परमात्मा. बाकी सगळं अनित्य आहे. आता आपलं व्याख्यान देऊन पाऊण तास झाला असेल. या पाऊण तासामध्ये शरीरातल्या किती पेशी बदलल्या, जगातले किती माणसं मेले, किती नव्याने जन्माला आले, काहीच स्थिर नाही या जगात. मग कशाला काळजी करायची? एक एक क्षणाने आपण मृत्यूकडे चाललोय, पण मृत्यूला घाबरताय कोण येते? हट. मग जिथे मृत्यूला घाबरलं जात नाही तो मोक्ष. मनस सामर्थ्य इतकं की मृत्यूला सुद्धा मी कवटाळेल, आलिंगन देईल. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वर. ही आपली प्रार्थना असली पाहिजे. मला अनेक जन्म भारताच्या मातीत ईश्वरा जन्म दे, कारण मला भारतीय ऋषींचं काम करायचं. दिमाखात
तुकाराम महाराजांनी तर लिहून ठेवलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, साक्षी भावे सत्य वदावया. आम्हाला काही गरज नव्हती, पण काय तुमच्यात देवाचा अंश आहे म्हणून आम्ही तुम्हाला जीवनाचे सिद्धांत सांगायला आलो. काय तुकाराम महाराज काय किराणा दुकान चालवायला आले होते? ज्ञानेश्वर महाराज काय शेती करायला आले होते? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, साक्षी भावे सत्य वदावया. या दोन संतांवरती माझं अत्यंत प्रेम आहे. त्या आळंदीला आम्ही जेव्हा जातो ना, नेहमी जातो, स्वामी विद्यानंदांच्या आश्रमात पुण्याला जाताना सोहम शिबिर आहे, निशुल्क शिबिर असतं 2 दिवसाचं. अप्रतिम राहायला खोल्या, इतकं छान निसर्गरम्य, पंचपक्वान्नाचं जेवण आणि सेशन आणि मेडिटेशन शिकवलं जातं आणि डोकं आपलं क्लिअर केलं जातं मेन तिथे. तिथे आम्ही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना घेऊन जातो. एका बॅचमध्ये 25 पेक्षा जास्त घ्यायचे नाही. 2 दिवस तिथे राहायचं मस्त. तर तुम्हाला सांगतो मोक्षासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला कळालं पाहिजे की आता संसाराचा जोर कमी, आता संसार मुला-सुनांवर द्या जबाबदाऱ्या टाकून. कशाला लोडगोड करायची? आता अध्यात्मासाठी जास्त प्रयत्न झाले. आणि तरुण असतील तर तारुण्यापासून प्रयत्न करा. मग हे त्रिविध दुःख कधी जातील? शरीर आणि आत्म्याला मी वेगळा समजलो तर. आणि मग यालाच काय केलं माहिती का? यालाच वेगवेगळ्या दर्शनांनी वेगवेगळी नावं दिली. आणि थोडाफार फरक आहे. दर्शन म्हणजे काय? वे ऑफ स्कूल. वे ऑफ स्कूल ऑफ फिलॉसॉफी. फिलॉसॉफीचा एक दृष्टिकोन. मी माझ्या गुरूंना विचारलं होतं 40 वर्षांपूर्वी, की तत्वज्ञान म्हणजे काय? त्यांनी अत्यंत साध्या भाषेमध्ये उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं तत्वज्ञान म्हणजे तेच तत्व तू आहे हे ज्ञान. क्या बात है. तेच तत्व तू आहे याचं ज्ञान होणे म्हणजे तत्वज्ञान. मी कोण हा प्रश्न आहे ना, हा या मी कोणचं उत्तर ज्याला मिळतं तो मोक्ष. किती व्याख्या सांगू मोक्षाच्या. आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष. जिथे मृत्यूची पण भीती नाही तो मोक्ष. आणि जिथे तहान भूकच लागत नाही. तुम्ही म्हणाल तहान भूक लागत नाही? तहान भूक म्हणजे आपली ही पाण्याची आणि अन्नाची भूक नाही. तहान भूक याचा अर्थ माणसाला खूप भुका आहे. एक बंगला झाला की दुसरा बंगला, दुसरा झाला की तिसरा. कोट्याधीश सुद्धा कुत्र्यासारखा धावतोय. ही भूक आहे त्याची. ती आवरतच नाहीये. ही तहान भूक ज्याला नाही तो आहे त्यात तृप्त आहे. ईश्वरा तुला कृतज्ञतेनं वंदन. माझ्या गरजेपेक्षा जास्त तू मला दिलंस. त्याबद्दल तुझे आभार. असं कोणी म्हणतं? सगळे रडताय. अरे न रडणारा भक्त माझ्याकडे कधी येईल याची वाट पाहतोय देव. आणि आपण स्वतः किती मोठे आहोत. आपण आता प्रार्थनेत एक शांती मंत्र म्हटला ईशावास्यमचा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे काय? हे ईश्वरा तू मोठं पूर्ण आहे आणि मी छोटं पूर्ण आहे. मोठ्या पूर्णातून छोटं पूर्ण तात्पुरतं बाजूला झालं. उरलेलं सुद्धा पूर्ण आहे आणि बाजूला झालेलं सुद्धा पूर्ण आहे. क्या बात है. एक दिवस एक विद्यार्थी, एक शिष्य त्यांच्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, आपण देवाला नैवेद्य का दाखवतो?" त्यांनी सांगितलं, गुरूंनी सांगितलं, "आपण देवाला नैवेद्य स्थूल रूपात दाखवतो आणि देव त्याचं सेवन सूक्ष्म रूपात करतो." तो शिष्य म्हणाला, "मला स्थूल सूक्ष्म काही कळत नाही." गुरुजी म्हणाले, "ठीक आहे, योग्य वेळेला कळेल. जाऊ दे. हे ईशावास्यमचं पुस्तक घेऊन जा. याच्यातला हा मंत्र पाठ करून येऊ द्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदम्." गेला तो 24 तासांनी. परत आला. पुस्तक दिलं. म्हणाला, "बघा गुरुजी मी पाठ केला, कंठस्थ केला." म्हणून दाखवला. गुरुजींनी "नाही, नाही, नाही, नाही" अशी मान हलवली. तो म्हणाले, "अहो गुरुजी हाच आहे मंत्र.
बघा ना तुम्ही, ओम पूर्णमद पूर्णमिदम, मी तो कंठस्थ केलाय. गुरुजी म्हणाले, "अरे, तू हा पाठ केला ना, तू कंठस्थ केला ना, म्हणजे हा मंत्र तुझ्या बुद्धीत उतरला. मग हा मंत्र तुझ्या बुद्धीत उतरला, तर इथून गायब का नाही झाला? या पुस्तकातनं तो नाहीसा व्हायला पाहिजे. तुझ्या बुद्धीत उतरला म्हणजे." पण नाहीसा नाही झाला. कारण पुस्तकात जो आहे तो मंत्राचं स्थूल रूप आहे आणि तुझ्या बुद्धीत जो उतरलाय ते सूक्ष्म रूप आहे. आता कळालं स्थूल सूक्ष्म काय? या स्थूल आणि सूक्ष्मातला भेद कळतो तो मोक्ष. ताणभुकच लागत नाही. मी आहे त्यात तृप्त. ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. आणि जिथे मी कोणचं उत्तर मिळतं. मी कोण? मीच खरं स्वरूप जिथे कळतं तो मोक्ष. शंकराचार्य केरळमधल्या कालडी गावामध्ये गुरुकुलमध्ये जाऊन शिकायचे. 8 वर्षाचे असताना त्यांना गुरुजींनी बोलवलं. म्हणाले, "उद्यापासून बाळ शंकर येऊ नको." ते म्हणाले, "का बरं, काही चुकलं का?" नाही म्हणाले, "आमच्या जवळचं संपलं." कारण 8व्या वर्षी याचे 4ही वेद पाठ या मुलाचे. "आता काय देऊ तुला?" "नाही, नाही," म्हणे, "मला अध्यापनाची भूक आहे." "मग जा नर्मदा ओलांडून पलीकडे गोविंदाचार्य आहेत, गोविंद यती, ते तुझे पुढचे गुरु." हा मुलगा गेला नर्मदा ओलांडून गोविंद यतींच्या आश्रमात. ते समाधीत होते आणि त्यांची समाधी कित्येक दिवस उतरत नसे. लोक पांगलेले आणि हा 3 दिवस तिथे अन्न पाणी न घेता बसून राहिला. 3 दिवसांनी त्यांची समाधी उतरली आणि त्यांनी दिव्य ज्ञानाने जाणलं, की बाहेर एक तेजस्वी मुलगा आलाय. त्याला त्याने आत बोलवलं आणि म्हणाले, "तू कोण आहे?" म्हणजे हा मोक्ष म्हणजे काय? तर मी कोण याचं उत्तर. कारण हा प्रश्न आपल्याला सहजासहजी मिळतं का उत्तर याचं? नाही मिळत. मी कोण आहे? शंकराचार्यांच्या मुखातून स्तोत्र बाहेर पडलं. तेच निर्वाण षटक. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न चक्रान नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च प्राण संज्ञो न वै पंचवायू न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वाक् पाणिपादौ न चोपस्थ पायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. फार सुंदर 6 कडव्यांचं आहे. जगात विश्वाच्या वाङ्मयात मी कोणला यापेक्षा सुंदर उत्तर कोणी दिलेलं नाही. गोविंद येतेंना खूप आवडलं. त्यांनी त्याला जवळ बोलवलं. म्हणाले, "आ कर." त्यांच्या जवळ एक खडी साखरेचा खडा होता. त्याच्या जिभेवर ठेवला. म्हणाले, "जा 24 तासांनी परत ये. मग मी तुला शिष्य घ्यायचं म्हणून घ्यायचं की नाही ठरवेल." 24 तासाने आला मुलगा हा शंकर. बोलवलं जवळ. म्हणाले, "खडीसाखर कुठे?" त्याने आ केला. जिभेवर खडीसाखर तशीच होती. म्हणजे योगाच्या सामर्थ्याने त्याने लाळ ग्रंथींना बांधून ठेवलं होतं. नियंत्रित केलं होतं. लाळ सुटू दिली नाही आणि खडीसाखर तशीच राहिली. काय योगाचं सामर्थ्य आहे. तुमच्यातले अनेक जण किती वय असो तुमचं, कालिदासमध्ये पण योगशास्त्र आहे, मुक्त विद्यापीठामध्ये पण योगशास्त्र आहे. घ्या ऍडमिशन आणि करा. बाहेर 1-1, 1.5-1.5 लाख फी आहे. इथे 20-22 हजारात तुमचं एम ए होतं. 2 वर्ष. कुठलंही कॉलेज, सगळे कॉलेज चांगले आहेत. मोक्ष अभ्यासाला मिळेल. महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन नावाचं चॅनल आहे. आपण सुरू केलंय आता 15-20 दिवसापूर्वी. महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन असं YouTubeवर तुम्ही टाकलं की ते चॅनल येईल. त्याच्यावर व्ह्यू चॅनलवर क्लिक करा. आतापर्यंत 6-7 व्हिडिओ अपलोड केलेले. सावित्री आख्यान 4 त्याचे व्याख्यान अपलोड केलेले. पुढे 15-15 मिनिटाचे सोपे-सोपे व्हिडिओ बनवून टाकणार आहोत आम्ही. त्याला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे हे सगळं तुम्हाला मिळेल. तुमच्यापर्यंत येईल. ह्या खऱ्या तत्वज्ञानामध्ये काय ताकद आहे. शंकराचार्य असं म्हणायचे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. म्हणजे फक्त ईश्वर खरा आहे, जग खोटं आहे. जग म्हणजे शक्ती. जग काय आहे? शक्तीपासून जग बनलेलं आहे. शक्ती देवीचं रूप आहे.
या देवीला शंकराचार्य मानत नव्हते. देवीला म्हणजे शक्तीला मानत नव्हते. फक्त ब्रह्माला म्हणजे ईश्वराला मानत होते. एक दिवस काशीच्या गंगेच्या किनाऱ्यावर चाललेले मे महिन्याचे दिवस, अतिशय ऊन, त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडले. एक 5 वर्षाची मुलगी आली. तिच्या हातात थंड पाण्याची सुरई होती. तिने ते थंड पाणी शिंपडलं त्यांच्या तोंडावर आणि लांब जाऊन बसली. ते जागे झाले, शुद्धीवर आले. ती लांब बसलेली शेजारी पाण्याची सुरई. शंकराचार्य तिच्याकडे पाहत आहे. 5 वर्षाची चिमुरडी. तिच्याकडे ती हसत बसली. तिला म्हणतात, "अगं, ती सुरई आण, माझ्या मुखात पाणी ओत." ती मुलगी म्हणाली, "का बरं? तुला हात नाहीये का? तू घे ना. तुला हात नाहीये?" शंकराचार्य म्हणाले, "अगं, मी बेशुद्ध पडलो होतो. माझ्यात शक्ती नाहीये." ती मुलगी म्हणाली, "तुझ्यात शक्ती नाहीये? आणि तू तर शक्तीला मानत नाही." आणि ती मुलगी अदृश्य झाली. शंकराचार्यांना त्यांची चूक कळाली. आणि ते जे पळत सुटले ते देवीच्या मंदिरात गेले, जगदंबेच्या. आणि तिथे जाऊन त्यांच्या मुखातून स्तोत्र बाहेर पडलं. त्या स्तोत्राचं नाव आहे दिव्यापराध मापन स्तोत्र. देवीला देवीला आपल्या अपराधांची क्षमा देवीकडे मागणारं स्तोत्र आहे. माझं फार आवडतंय. त्यात शंकराचार्य म्हणतात, आपत सुमग्न स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छटत्वं मम भाव येथा क्षुधा तृषार्था जननीं स्मरंती. आई, तहान भूक लागल्यानंतर मी तुझ्याकडे आलेलो आहे देवी. पण मला लबाड आणि लुच्चा समजू नको, कारण तहान भूक लागल्यानंतर कोणाची आठवण येते? आपत्तीत सापडल्यावर मी तुझ्याकडे आलोय. आपत्सु मग्न स्मरणं त्वदीयम्. आपत्तीत मी सापडलोय, संकटात मी सापडलोय आणि मग आता तुझं स्मरण मला झालं. मला माफ कर. मत्सम पातकी नास्ती, पापग्नी त्वत्समानही. आई आपलं पाप धुते. मुलगा गटारीच्या घाणीत पडला, तर बाकीचे लोक त्याला सूचना करतील. अरे इकडे जा, अरे तिकडे जा, अरे तो नळ शोध, अरे असा स्वच्छ हो. सूचना देतील लोक, नातेवाईक. पण आई मात्र तरातरा येईल, त्याच्या घाणीची पर्वा करणार नाही. त्याचा बकोट पकडेल, नळाखाली नेईल आणि त्याला धुवून काढेल. म्हणजे आपल्याला स्वच्छ करण्याची, धुण्याची ताकद, धुण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? आपल्या आईमध्ये आहे. गुरु आणि ईश्वर आपली आई आहे. आणि त्यांना समजून घेणं म्हणजे मोक्ष आहे. मग मोक्षाला नावं खूप आहेत. मग ऑडिओमध्ये मी शिकवलेलं आहे. सगळ्यांकडे ऑडिओ पोहोचले असतील आणि आज कुरिअर केलेले आहेत 4थ्या सेमिस्टरचे आणि 2nd सेमिस्टरच्या नोट्स अपडेट करण्याचं काम चालू आहे. वेगात या आठवड्यामध्ये ते पूर्ण होईल आणि ऑडिओ मात्र ऍडमिशन जे घेतील त्यांना लगेच मिळेल आणि बाकीच्यांना पुढच्या आठवड्यात कुरिअरने नोट्स मिळतील आणि दर आठवड्याला आपण भेटणारच आहोत परीक्षेपर्यंत वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ऐकायला. तेव्हा हे ईश्वरा, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार माझं नाहीये. हे तू बनवून घेतलेले प्रकृतीपासूनचे विकार आहेत. हे मी तुझ्या चरणावरती ठेवतो. माझी गुरुमाऊली, माझ्याकडनं गतजन्मी काय झालं माहित नाही मला. पण गतजन्मी जर काही चुका झाल्या असतील, जर काही पाप झाले असतील, तर ते पुसून टाक. मी माझ्या गुरूंना, पूजनीय दादांना विचारलं होतं, की अशा प्रार्थना केल्या आणि सत्कर्म केली, तर आपले गतजन्मीचे कर्म पुसले जातात का? तर ते म्हणाले, संपूर्ण पुसले जात नाही, पण दुःखांची तीव्रता कमी होते. त्यांना म्हटलं, "किती कमी होते दुःखाची तीव्रता?" तर ते म्हणाले, "कुऱ्हाडीचा घाव बसणार असेल, तर सुई टोचल्याच्या वेदना होतात. इतकी तीव्रता देव आणि गुरु कमी करून टाकतात." मोक्षाला मुक्ती नाव दिलेलं आहे. निर्वाण नाव दिलेलं आहे. निब्बाण नाव दिलेलं आहे. अपवर्ग नाव दिलेलं आहे. निःश्रेयस नाव दिलेलं आहे. आणि वेदांताचा मोक्ष तर फार सुंदर आहे. ऑडिओमध्ये खूप डिटेल शिकवलेलं आहे. हे आउटलाईन सांगण्याचे लेक्चर आहेत फक्त. तुम्हाला त्याचा बेस कळायला आणि हेच कोणी सांगत नाही. मोक्षाबद्दल इतकी आत्मीयता तुमच्या मनात निर्माण होईल,
की मोक्ष म्हणजे मृत्यूची भीती नाही. मोक्ष म्हणजे सामर्थ्यवान मनाची स्थिती. मोक्ष म्हणजे जरा मरण नाही. मोक्ष म्हणजे तहान भुकेपासून मुक्ती. मोक्ष म्हणजे मी कोणचं उत्तर. काय सांगू तुम्हाला? मोक्ष म्हणजे तत्वज्ञान जीवनात येणे. काय झालं? भगवद्गीतेसारखा योगाचा ग्रंथ, अलौकिक ग्रंथ आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे आहे तो, पण आपण तो देव्हाऱ्यात ठेवला आणि त्याला गंध लावतो. म्हणजे गीर गाईचं दूध काढलं, ते पेल्यात ओतलं आणि त्या पेल्याला गंध लावतो आणि पूजा करतो. काय केलं पाहिजे? अहो, गंध लावण्यासाठी नाहीये ते गीर गाईचं दूध. ते गीर गाईचं दूध पिण्यासाठी आहे. म्हणून धर्मग्रंथांचा अभ्यास करा. 1 तास झाला. केव्हा निघून गेला कळा. 8:05 ला सुरुवात केली होती. 9:06 झालेले. शेवटचे 5 मिनिटं चैतन्य सर जे आहे, प्राध्यापक चैतन्य सर, हे सेम 2 च्या विद्यार्थ्यांना फक्त बाकीच्यांनी ऐका फक्त आणि जे सेम 2 ला आहेत विद्यार्थी, त्यांना फक्त Google फॉर्म कसा भरायचा वगैरे, वगैरे याची माहिती देतील. तर इथे मी तुमची रजा घेतो. सर्वांमधल्या ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन आणि दर आठवड्याला आपण भेटायचं का ठरवलंय? याचं काय कारण आहे? एकच कारण आहे. आणि ते कारण म्हणजे आम्हाला तुम्हाला भेटल्याशिवाय राहवत नाही. इतके सगळे ईश्वर मला भेटतात आणि यानंतर मी देवासमोर आणि गुरूंसमोर साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, "देवा हे कर्म माझं नाही." जे काही थोडं बहुत सत्कर्म झालं असेल, ते शरीर तूच दिलेलं, साधनं तूच दिलेली, संकल्प तुझाच, शक्ती तुझीच, मग कर्म माझं कसं? म्हणून इदं न मम. तेव्हा चैतन्य सरांची टेक्निकल माहिती ऐकू आणि पुढच्या बुधवारी परत भेटूया. ठीक आहे. सगळ्यांना शुभरात्री. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हरिओम. ओव्हर टू यू चैतन्य सर. हरिओम. सगळ्यांना नमस्कार. आत्ता आपण सेकंड सेमिस्टरचा मोक्ष ही संकल्पना समजून घेताना आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंना बघण्याचा प्रयत्न केला आणि असंच आपलं योग तत्वज्ञान किंवा बाकीच्या ज्या विषयांचे जे आपल्याला अवघड अवघड वाटतं, आता सेकंड सेमिस्टरला बघितलं तर 3च विषय लिखाणाला आहेत, परंतु 4 विषय हे 3 विषयांमध्ये कन्वर्ट केलेले तुमचे. तर तसा अभ्यास करताना तुम्हाला 4च विषयांचा लेखी पेपरला करायचा आहे, परंतु पहिला जो पेपर आहे तो तुमचा 2 विषयांचा मिळून कंबाईन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त प्रिसाइजली आणि जास्त शांतपणे अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तो पेपर सोपा जाईल. मग आता अभ्यास वर्ग याच्यामध्ये ज्यांची ऍडमिशन बाकी असेल सेकंड सेमिस्टरची, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि ऍडमिशन कन्फर्म करा, म्हणजे आपल्याला पुढच्या आठवड्यात जे नोट्स पाठवायचे आहेत तर ते व्यवस्थित एक साथ सगळ्यांना पाठवता येतील. आपले नोट्स अपडेटिंगचं काम चालू आहे. सेमिस्टर 4चं खूप सुंदर नोट्स अपडेट झालेले आहेत आणि आता सेमिस्टर 2चं काम चालू आहे, ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण कंप्लीट करून सगळ्यांना कुरिअर करणार आहोत. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे आणि काही कारणांमुळे आतापर्यंत घेतलेली नाहीये, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा आणि ऍडमिशन कन्फर्म करून घ्या, म्हणजे आपल्याला ग्रुपमध्ये त्यांना ऍड करता येईल आणि पुढच्या गोष्टींसाठी अपडेट्स मिळत राहतील. ओके. कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा, म्हणजे आपल्याला. एकच मिनिट, मी अनम्यूट करतो.